Where are you from? Germany. Germany. Very nice. Okay. Do you like it? Like it. Travel. Your name? Linda. लिंदा. अशी बाहेरून माणसं येतात आपल्या भारतामध्ये जी जवळ राहतात ते कधीच येत नाही. स्पेशल थँक्स याला, यांनी खूप मदत केली. जे आपण पाहण्यासाठी चाललेलो आहोत तेच आपल्याला, आणि हे अंतर तुम्ही बघताय. आणि मला खरंच असं वाटतं की मी बरं गाडीने आलो, कारण की Hi. We just want to have a look. The boys think your motorbike is super cool. Thank you. Where are you from? Germany. Germany. Yeah. Oh, nice to meet you. Nice to meet you. Where are you from? Navi Mumbai. Maharashtra. Maharashtra. Yes. You came from Mumbai? Mumbai. You stay in? Where are we staying? Huh? Nearby in Cocoa something. Banana plantation. Okay. Farmstay. It's like 4 kilometers out of Hampi. Very good. Very quiet and nice. How much they Humvees? We'll be leaving tomorrow. Tomorrow. We came 2 days ago, and tomorrow night we are off to Bangalore on the night train. Yeah, how is your experience Humvee? Oh, it's very nice. A lot to see. Lots of temples. In the surrounding area, a lot to see. Very nice. Okay. Do you like it? Like it. You are taking videos, yeah? Yes. Wow. My YouTube channel. On his movie. My YouTube channel. Ganu's Vlogs. Excuse me? Ganu's Vlogs. Ganu's Vlogs? Yes. What is that? Travel content. On YouTube or? On YouTube. YouTuber, yes. YouTube? Yes, YouTuber. Nice. Ganu's Vlog. Vlogs. Vlogs. Vlog. Vlog. So, nice to meet you. Nice. To meet you. What is your name? Sebastian. Ganesh. Ganesh. Yes. Nice to meet you. Have a safe travel. Your name? Linda. Linda. Very nice to meet you. Bye. Bye. This kid name? This is a special agent. We can't. Agent. Special agent. Special agent. Yeah. We can't tell the name. He gets very angry when we tell his name. This? And this is? What's that? Gustav. Costa. Okay. Your husband, wife? Huh? Your husband, wife? Quiet marriage. Nice to meet you. Bye. Take care. Sure. खूप बरं वाटलं, आणि इंग्लिश बोलून तर बाय बाय. अशी बाहेरून माणसं येतात आपल्या भारतामध्ये आणि खूप बरं वाटतं. जर्मनीहून आलेलं ते, क्या बात आहे. आपल्या जवळची माणसं कधी येत नाही. खूप वेळा मी नोटीस केलं, जे जवळ राहतात ते कधीच येत नाही. आता बघा, मी आता सर्वांना माहितीच आहे मी मुंबईवरून आलं, पण जी लोक असतात त्यांना एवढा इंटरेस्ट नसेल जेवढा बाहेरच्यांना इंटरेस्ट असतो, कारण की त्यांना बघून ते बघून कंटाळा झालेला असतो. आता माझंच बघा ना, मी सातारचा आहे. सातारमध्ये राहून म्हणजे तसं मला तर खूप आवडतं सातारमध्ये फिरायला, पण एकाच ठिकाणी जर तुम्ही सारखं जात असाल, म्हणजे मला तर आवडतं, पण खूप लोकांचं असं असतं की तुम्ही एकाच ठिकाणी सारखं जात असाल तर तुम्ही बोर होणार, आणि होतच ते. एकच गोष्ट किती वेळ तुम्ही त्याच्या प्रेमात पडणार ना, किती वेळ पडणार. पण मला आवडतं, मला खूप आवडतं. ओके, बापरे. थँक्यू. मी बोलत होतो की बोर होतं नंतर, एक काळानंतर मग आपल्याला पण कंटाळायला सुरुवात होतो. आणि आत्ता आपण जी 50 रुपयाची नोट आहे त्यावरती आपण नेहमी हम्पी लिहिलेलं पाहतो. आपण तिकडे चाललेलो आहोत. मी अजून गुगल मॅप टाकलेला नाही, एकदा टाकतो मग तुमच्याशी बोलतो. क्या बात. हां, मी बोललो होतो की जसं की 50 रुपयाची नोट आहे, त्या नोटेवरती हम्पी लिहिलेला एक 2 चाकं बनलेली आपण नेहमी पाहत असतो, ते इथेच आहे. आणि स्पेशल म्हणजे आपण तेच पाहण्यासाठी इथे आलेलो आहोत, आणि खरंच खूप बरं वाटतं. आणि आज प्रत्यक्षात मी पाहणार आहे तर अजून मला बरं वाटतं. आणि इथून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. आपण मगाशी इथं आलो होतो.
विष्णू काळू गणेश टेम्पलला विजिट करायला आलो आणि आपण इथं गाडी आपली पार्क केली होती. क्या होतं तर कॅमेरा बंद करायची इच्छा नाही, कारण एवढं काही पाहायला मिळतं. तर क्या बात आहे, एक नंबर. हे कुठलं कृष्ण मंदिर. हो, तुम्ही जिथं जाल तिथं बघाल तुम्ही काय काय दाखवू शकतो एका व्हिडिओमध्ये. बघा, आय थिंक हे बाजार टाईपमध्ये आहे इथे आणि हे कृष्ण मंदिर. हो, जेवढं दाखवेल तेवढं कमी आहे. तुम्ही हम्पीमध्ये जेवढं फिराल तेवढं कमी आहे. 4-5 दिवस पण कमी पडतील. पण माझ्या काही बकेट लिस्टमध्ये मंदिर आहेत, ती पाहण्यासाठी मी चाललेलो आहे आणि त्यासाठीच मी इथं आलेलो आहे. आणि खरंच खूप बरं वाटतं. बघा, वेलकम टू हम्पी. हो ये क्या बात, मस्त. ओहो, काहीतरी मिस केलं वाटतं, काहीतरी मिस केलेलं आहे असं वाटतं मला. पण काय हरकत नाही, सर्वच आपण नाही करू शकत. आता किती वाजलेत? 11:30 वाजलेले आहेत आणि आपण विठ्ठला मंदिर कंप्लीट करू आणि अजून एक 2-3 जागा तिकडे पण आपल्याला जायच्यात. बघू आज कितपत होते आपलं. आय थिंक मला वाटतं आज जेवढं माझ्या बकेट लिस्टमध्ये आहे तेवढं माझं होऊन जाईल असं मला तर वाटतंय. चला मग, जे पण काय घडेल हळूहळू तुम्हाला सांगत. चला. क्या बात आहे, काय व्ह्यू आहे, एक नंबर. आणि असं कमान कुठेच पाहिलं नाही आजपर्यंत. जबरदस्त, कडाक. यस, इथून आतमध्ये पार्किंग आहे. आपली गाडी इथं पार्क केलेली आहे बघा, तुम्ही बघत असेल इथून. आणि आता आपल्याला इथे जायचं आहे. आधी तिकीट काढावं लागेल. त्याला जे लोकल माणसं आहेत त्यांनी मला सांगितलं की 40 रुपये तिकीट आहे. आणि या जर गाडीने तुम्हाला जायचं असेल वन वे, ह्याचा तिकीट जे आहे 20 रुपये. आणि आपण तिकीट काढलेलं आहे 2 वेचं काढलेलं आहे, कारण की इथून 1 किलोमीटर चालायचं आहे. आणि एक्सपिरियन्स पण खूप भारी असतो असं म्हणायला हरकत नाही, कारण की खूप व्हिडिओमध्ये मी पाहिलं होतं. आणि चला मग तिकीट काढतो, मग तुम्हाला भेटतो. चला, आपलं तिकीट काढून झालेलं आहे बघा. हे आपलं तिकीट आहे, 40 रुपये घेतले. आणि गाडीसुद्धा गेली बघा, इलेक्ट्रिक गाडी. आपण थोडासा उशीर गेला, आता वाट पाहावी लागेल. आली की मग जागा. चला, आपली गाडी आलेली आहे. आणि स्पेशल थँक्स याला, याने खूप मदत केली. बरं, आपका नाम मध्ये साईफला. याने खूप मदत केली मला तिकीट आणण्यापासून ते पोहोचण्यापर्यंत. आणि आपली गाडी आलेली आहे. चलो बाय, थँक्यू. तिकीट कंपल्सरी आहे इथे घेण्यास. खरंच खूप चांगली माणसं आहेत, मला खूप हेल्प केली त्यांनी. आणि अजून एक गोष्ट मला दाखवायची होती की त्यांनी मला दिली आहे. कुठे गेलं रे बाबा ये. यस, जे आपण पाहण्यासाठी चाललेलो आहोत तेच आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. बॅच तुम्हाला माहिती आहे इथं लावायला. याची खासियत म्हणजे हा मॅग्नेटिक पण आहे बघा, इथे चिटक. जर तुम्ही विकत घ्यायला गेलात तर याचे मला वाटते 50 रुपये घेतात. आणि त्यांनी मला दिलं आहे, खूप बरं वाटलं. आणि अशी माणसं भेटत राहतात. जर आपलं हे चांगलं असेल तर नक्कीच आपल्याला चांगली माणसं भेटतात. जर नसेल तर मग माहितीच काय होतं, मग त्रास व्हायला सुरुवात होते. आणि मी गाडीमध्ये बसलो आहे आणि गाडी मला वाटते भरली की निघाल, कारण 9 जणांची गाडी आहे. एक गेली कारण ते 9 जण होते त्यामुळे. आणि आता या गाडीतून मी जाणार आहे. गाडी स्टार्ट झालेली नाही, आपण निघालो. आणि इथून एक गाडी निघते तर तिथून एक आली तर. यूट्यूबर? येस. आणि महाराष्ट्र. येस. यू आर फ्रॉम? AP, आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश. ओके, व्हेरी गुड.
तर खूप बरं वाटतंय बघा. तर मागे पण तुम्हाला माणसं दिसत असतात. प्रपंच यात्रेकडे 1 किलोमीटरचा अंतर आहे आय थिंक. मला वाटतं 1 किलोमीटरच्या आसपास आहे. काय ना चालत जाऊ शकतो पण आपला वेळ वाचेल आणि 20 रुपये तिकीट आहे त्यामुळे म्हटलं की जायला काही हरकत नाही. म्हणजे आपल्याला अजून काही गोष्टी एक्सप्लोअर करता येतील. बघा मनोरा समोर. तुम्ही हम्पीमध्ये कुठे पण जा तुम्हाला असेच काही ना काहीतरी पाहायला भेटणार. दगडावर दगड किंवा मनोरे टाईपमध्ये मंदिरे बनवलेली पाहायला मिळतील आणि खरंच खूप छान एक्सपिरियन्स आहे. तुम्ही आलात तर ही राईड एन्जॉय करा. बघा फायनल 2 ते 3 मिनटाच्या प्रवासानंतर आपण इथं पोचलेलो आहोत आणि खूप ऊन आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि हे अंतर तुम्ही बघताय आणि मला खरंच असं वाटतं की मी बरं गाडीने आलो कारण की खूप ऊन आहे आणि तुम्हाला त्रास होणार. आणि ऑलरेडी माझ्याकडं जॅकेट आहे, बॅग आहे आणि हेल्मेटसुद्धा आहे आणि वेट जास्त आहे. एवढं चालणं जमलं असतं पण एनर्जी नसते राहिली. आणि फायनली आपण मंदिराच्या इथं आलं. समोर तुम्हाला मंदिर दिसत असेल. क्या बात आहे, एक नंबर. चला मग आता आतमध्ये जाऊया. मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि समोर असं मंदिर आहे म्हणजे मंदिराची बाजू आहे. आणि स्पेशल म्हणजे आपण ज्या गोष्टीसाठी इथं आलेलो आहोत त्या गोष्टीसाठी आपण इथं एवढा नॉनस्टॉपवाला प्रवास केला, स्टे केलं ते तुम्हाला दाखवतो. बघा समोर बघा असेल आपल्या 50 रुपयाच्या नोटीवरती पण तुम्ही हे जर पाहिलं असेल. आणि जो मी मगाशी तुम्हाला बॅच दाखवला होता त्या बॅचवरती पण आहे बघा तुम्हाला दिसत असेल. आणि 50 रुपयाची नोटसुद्धा मी आणलेली आहे तुम्हाला दाखवतो. आणि तुम्हाला दाखवतो बघा हे बघा जी तुम्हाला हा रथ दिसतोय हा समोर आहे. ओके बघा नक्कीच तुम्हाला सिनेमॅटिक शॉट्स आवडले असेल. तर लाईक करा. बघा सुंदर असा व्ह्यू आहे. तुम्ही 50 रुपयाच्या नोटीवरती हे नेहमी चिन्ह पाहिलं असेल तुम्ही. ॲक्च्युली हा रथ आहे त्याला 2 हत्ती ओढतात. जर तुम्ही समोर बघत असाल तुम्हाला इथे दिसत असेल हत्ती याला ओढतात. आणि समोर असं मंदिर. आता याचं काम चालू आहे. आतमध्ये जाऊ दिलं जात नाही. तर पण मी काही सिनेमॅटिक शॉट शूट केले तुम्ही बघितलं असेल बी रोलमध्ये. आणि समोर जे बघताय तुम्ही तिथे पण आपण जाऊ शकतो. ट्रेक करून जायचं असतं पण असं म्हणतात तिथं जायसाठी संध्याकाळचा व्ह्यू 1 नंबर असतो कारण की इथून सनसेट पाहायला मिळतो. आणि मी खूप साऱ्या व्लॉगमध्ये पाहिलेलं आहे आणि 1 नंबर असं बांधकाम आहे. मला एका जागी पण सिमेंटचा उपयोग केलेला दिसत नाही. जर आता कुठं वाट असेल तर बघा तुम्हाला कुठे दिसते का मला दाखवा. हे बघा कुठे सिमेंटचा उपयोग केलेला नाही आहे आणि खूप बरं आहे. आणि जर तुम्ही बघत असाल समोर पण बघा तिथे तुम्हाला एकावर एक दगड रचूनच त्यांनी जसे मनोरे बनवलेले आहेत. बघा इथं समोर पण आहे तुम्हाला दाखवतो. समोर पण आहे. अशीच काही ही रचना असते त्यावरती हे ठेवलं जातं विदाऊट सिमेंटचं. बघा हा दगड आहे अख्खा दगड त्याच्यावर एक दगड ठेवला पण हे कधीही ढासळू शकतं कारण की हे क्रॉस आहे. बघा तुम्ही बघत असेल तर हे क्रॉस आहे. आणि मी इथं एक गोष्ट नोटीस केली इथे खारुताई भरपूर आहेत. खारुताईंचा आवाज येते बघा. आहे का इथं कोणा तुम्हाला दाखवतो बघा. 1 नंबर असं
हे जे तुम्हाला दिसतं ना, हे जर वाजवलं ना, यातून आवाज येतो असं म्हणतात. म्हणजे काहीतरी वाद्याचा आवाज येतात असं म्हटलं जातं. तर वरती जायला अलाउड आहे का नाही मग एकदा जाऊन चेक करतो. सध्या बघा कोण नाही इथे, म्हणून आपण थोडंसं रिस्क घेऊ शकतो. हो, बघूया एकदा ट्राय करून बघूया. येस, थोडाफार आवाज येतोय, पण ते मला वाजवता येत नाही. कसं वाजवलं जातं, कुठे गेली खारू आहे. इथं आतमध्ये वाटतं, पण ते वाजवलं जातं आणि त्यातून आवाज खूप सुंदर येतो. इथं फिरायला येणार असेल तर मला असं वाटतं की गाईडची गरज नाही आहे. गुगल मॅपवर सगळं मिळतं. उगाच तुम्ही 600-700 रुपये तुमचे खर्च करणार गाईडसाठी, आणि रिक्षातून आलं तर बेटर आहे. पण रिक्षातला माणूस इथं गाईड करत नाही, फक्त तुम्हाला येऊन घेऊन जायचं ते कामं करतात. पण मला असं वाटतं गाईडची गरज नाही. पण जरी तुम्हाला असं वाटतं की गरज, तुम्ही घेऊ शकता. मी तर सगळं गुगल मॅपवरती किंवा सगळं माहिती काढून इथं आलेलो आहे. पण तरी पण काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात, त्यासाठी गाईड पाहिजेच. गाईड पण महत्त्वाचं आहे. पण मला असं वाटतं तुम्हाला बजेटमध्ये यायचं असेल तर ठीक आहे, नसेल तुमच्याकडे पैसे असेल, वेळ असेल तर तुम्ही खर्च करू शकता. पण मला असं वाटतं गाईडची गरज नाही आहे, जर तुम्हाला सर्व माहिती असेल किंवा माहिती काढली असेल तर. पण काही गोष्टी असतात त्या लोकांना चांगल्या माहीत असतात किंवा गाईडला माहीत असतात, आपल्याला माहीत नसतात. ते तुमच्यावर डिपेंड आहे घ्यायचं का नाही गाईडचं. पण खरंच खूप मजा आली, खूप बरं वाटलं मला इथून. खूप वर्षापासून चाललं होतं की मला हम्पीला यायचं. मला वाटतं 1-1.5 वर्ष झालं असेल माझा प्लॅन चालू आहे. पण काही ना काही ते कारणाने होतं. आणि स्पेशल म्हणजे समोर बघा, जसं मी तुम्हाला मगाशी दाखवलं, तो रथ आहे. तो 50 रुपयाच्या नोटीवरती मी खूप साऱ्या ब्लॉगमध्ये पाहिलं होतं, फोटो पाहिले होते. पण आज प्रत्यक्षात बघतोय, खूप बरं वाटतंय खरंच. जो मी नॉनस्टॉप प्रवास केला होता 15-16 तासाचा, तो आता सफल झाला असं वाटतं. मस्त वाटतं. चला थोडंसं बसतो, मग आपण बोलूया. चला, आपली आता जाण्याची वेळ आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि समोर बघा, लास्ट टाईम बघून या आपलं व्लॉगमध्ये, काय माहीत पुन्हा आपलं एंड होईल का नाही. ते खरंच खूप बरं वाटलं. आणि आय होप तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला असू नका, कारण दिलेलं आणि घेतलेलं नॉलेज कधी वाया जात नाही, लक्षात असू द्या. चला मग पुन्हा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. या सिरीजचा मला वाटतं 3रा का 4था व्हिडिओ असेल. अजून काही व्हिडिओ येणार आहेत, तेही बघा. स्टे ट्यून. चला मग, बाय बाय. निवांत कुठते. चला.